नमस्कार। भिवंडी टेम घर में भूमि पूजन कार्यक्रम मनपा ज्येष्ठ नगर सेवक बालाराम चौधरी द्वारा किया गया। विकास कार्यों का शुभ आरंभ। स्थानीय क्षेत्र में विकास को गति देने के उद्देश्य से आज बालाराम चौधरी द्वारा विभिन्न जन उपयोगी परियोजनाओं का विधिवत भूमि पूजन किया गया। कार्यक्रम में बड़ी संख्या में नागरिकों, स्थानीय प्रतिनिधियों व सामाजिक कार्यकर्ताओं की उपस्थिति रही। भूमि पूजन जिन प्रमुख कार्यों के लिए किया गया उनमें शामिल है व्यायामशाला, विवाह गृह, गणपति विसर्जन, तालाब, क्रिकेट मैदान, कबड्डी मैदान, कुश्ती मैदान, ओपन जिम, बाल कंपाउंड निर्माण तथा अन्य कई सार्वजनिक सुविधाएं। इन परियोजनाओं से क्षेत्र के युवाओं, खिलाड़ियों व स्थानीय नागरिकों को बड़े पैमाने पर लाभ मिलने की उम्मीद है। इस अवसर पर बोलते हुए बालाराम चौधरी व रोहित चौधरी ने कहा कि क्षेत्र का विकास उनकी प्राथमिकता है। उन्होंने विश्वास जताया कि आने वाले समय में ये सभी सुविधाएं लोगों के जीवन स्तर को बेहतर बनाएगी और युवाओं को खेल तथा स्वास्थ्य के क्षेत्र में आगे बढ़ने का अवसर मिलेगा। कार्यक्रम के दौरान उपस्थित नागरिकों ने विकास कार्यों की सराहना की और चौधरी परिवार का आभार व्यक्त किया। आइए देखते हैं खास रिपोर्ट। ब्यूरो रिपोर्ट सुनील पांडे। धन्यवाद। आधारस्तंभ माननीय श्री बालाराम मधुकर चौधरी तसेच आमचे युवा शहर प्रमुख रोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनात आमच्या टेंगर गावामध्ये 35 वर्षांची आमची प्रतिष्ठा होती ती आमच्या दादांनी आज पूर्ण केलेली आहे। आज दादांनी गावामध्ये रस्ते आणि भव्य असा क्रीडांगण संकुलन आज गावामध्ये आणला आणि एवढी मोठी निधी आणणारे आमच्या गावातले एकमेव व्यक्ती माननीय आमचे दादा बालाराम चौधरी आणि सर्वांचे आधारस्तंभ असून सर्वांना वेळोवेळी मदत करतात आणि एवढी निधी आम्ही आमचे 10 कामा या निधीद्वारे होणार आहेत त्याबद्दल मी दादांचे हार्दिक स्वागत करतो। जेवढी जो कार्य आम्ही दादांना सांगतो त्या दादांना असं कुठलाच गोष्ट नाही की दादा त्याला नकारत आहे। जी गोष्ट घेऊन जाऊन ती दादा आमची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि सदैव केलेले आहेत। कुठलाही काम असो, रात्र असो, दिवस असो, दादा हा टाइम न बघता ते काम पूर्ण करतात आणि असं कुठलाही काम नसल्या कारणाने आणि हा आमचा एवढा मोठी निधी असल्या कारणाने असं कुठलाच काम राहिला नाही बाकी का आम्ही दादांना बोलू शकतो दादा हा काम बाकी आहे। आज आमच्या टेमघर गावासाठी आज खूप मोठा दिवस आहे का एवढ्या वर्षाचा जो प्रश्न होता, ही जी जागा पडीत होती, जी अतिक्रमण जागा केलेली होती, आज तिला मार्गी लावण्यासाठी माननीय आपले नगरसेवक बालाराम मधुकर चौधरी यांनी सरकारीरित्या हा सातबारा करून घेतलेला आहे, त्यानंतर TLR करून घेतलेला आहे आणि ही पूर्ण जागा गावकीला मिळवून दिलेली आहे। आणि या निधीबद्दल सांगायचं झालं तर माननीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साह्याने व बालाराम चौधरी यांच्या प्रयत्नाने 4.5 कोटी रुपयाचं धनादेश आमच्या या गावासाठी, या ग्राउंडसाठी, या क्रीडा संकुलनासाठी प्राप्त झालेला आहे। त्याबद्दल मी शिंदे साहेबांचं मनपूर्वक माझ्या ग्रामस्थ मंडळ टेमघर यांच्या वतीने त्यांचं धन्यवाद करू इच्छितो। या क्रीडा संकुलनाबद्दल सांगायचं झालं तर इथे वॉल कंपाऊंड येणार आहे, मुलांना खेळण्यासाठी, युवकांना खेळण्यासाठी क्रिकेट ग्राउंड येणार आहे। त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ मंडळांना इथे सामूहिक लग्न करण्यासाठी एक मोठा परिसर उपलब्ध करून दिलेला आहे। तर तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो इथे फक्त 1 कोटी निधीने जिम साठी एक इमारत बनणार आहे आणि पुढच्या काही काळामध्ये आम्ही जिमची वस्तू मिळवण्यासाठी अजून एक एस्टिमेट बनवून शिंदे साहेबांकडे देऊन तोही सुद्धा मंजूर करून गावकऱ्यांसाठी आणू ही सर्वांना तुमच्या मार्फत माहिती देतो। त्याच पद्धतीने आमच्या गावासाठी तळाव नव्हतं तर हा कृत्रिमरित्या तळाव सुद्धा आपण बनवून देणार आहे। या सर्व उपाययोजना आम्ही करणार आहोत आणि याचं आज भूमिपूजन झालेलं आहे, पूर्ण गाव आलेलं आहे आणि या उपक्रमासाठी पूर्ण गाव आमच्या खांद्याला खांदा लावून सर्व गावकरी कामं करतील ही त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगतो। आता तुम्ही बघितलं असेल 2 वर्षापूर्वी आमच्या गावचे कॉन्क्रीट रोडचं भूमिपूजन झालेलं होतं माननीय कपिल पाटील साहेबांच्या तर हे आता 80% 2 वर्षात पोहोचलेलं आहे।
तसंच हाही काम आम्ही उद्यापासून काम सुरू करून जेवढं लवकरात लवकर काम कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी आम्हाला गावकीची साथ पाहिजे. आज आम्ही गावकीची एक कोर कमिटी बनवलेली आहे या कामासाठी. तर हे कोर कमिटी मिळून लवकरात लवकर काम करून घेतील, अशी मी त्यांच्याकडनं आशा बाळगतो. माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही भेट घेऊन त्यांना आम्ही सर्वे नंबर 19 सातबाराचं क्षेत्र दाखवलं आणि आम्ही त्यांना विनंती करून सांगितलं की साहेब, हे माझ्या गावाचा जो विकास आहे, या 9 तरुण मुलांसाठी खेळाडू कक्ष होणं फार गरजेचं आहे. तर त्यांनी सांगितलं की याचं मला दाखला आणून द्या. आपण भिवंडी निजामपूर महानगरपालिकेकडून या सर्वे नंबर 19 दाखला उपलब्ध करून जागेचा मोजमाप शासकीय नियमाप्रमाणे टेलर करून मोजणी करून प्रत्यक्ष नेऊन त्यांना आम्ही दाखवलं. कागदपत्र पाहणी झाल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला ह्या जागेसाठी माननीय कलेक्टर अशोक शिंगारे यांना फोन करून सांगितलं की बालाराम चौधरी यांना 5 कोटी रुपये देणे, मदनबुवा नाईक यांना 5 कोटी रुपये देणे, तसेच माझे मित्र मनोज काटेकर यांना 5 कोटी निधी देणे. आम्ही एकत्र तिघेही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क केला असताना संपर्कामध्ये त्यांनी सांगितलं कलेक्टरांना की यांना 15 कोटी रुपये निधी तिघा मिळून देणे. तसेच माननीय भिवंडीचे आयुक्त अनमोल सागर साहेब यांना दूरध्वनी साहेबांनी सांगितलं की बाळाराम चौधरी आणि मनोज काटेकर आणि मदनबुवा यांना तिघांना 30% रकमेप्रमाणे आपल्या नियमाप्रमाणे आपल्या अर्थसंकल्पात तरतूद करून त्यांना तरतूद करून देणे आणि त्यांचे अंदाजपत्रक जे आहेत ते शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाकडे पाठवावे म्हणजे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांच्याकडे पाठवून त्या निधीची आम्ही 15 कोटी रुपये तिन्ही नगरसेवकांनी एकत्र आणून आमच्या प्रत्येकाच्या गावाचा कसा विकास करता येईल त्या विकासाच्या कामी ते आम्ही काम करत आहोत. आज आमच्या सर्वे नंबर 19 मध्ये शासकीय नियमाप्रमाणे सर्व कारवाई झालेली आहे आणि या सर्व कामाच्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत आणि या वर्क ऑर्डर प्रमाणे कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक करून ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी आज आमचे गावचे कमिटी तयार केलेली. त्या कमिटीने त्यांच्याकडे आता आमचे कॉन्ट्रॅक्टर सरपूत करून कसे काम करता येईल ते नियोजन करून पूर्ण कामाला आम्ही ग्रामस्थ मंडळ टेमघर यांच्या वतीने आमचे अध्यक्ष जनार्दन चौधरी, उपाध्यक्ष रोहिदास चौधरी व त्यांची सर्व सदस्य कमिटी हे एकत्र येऊन गावाचा विकास करण्याची ह्या कमिटीकडे आम्ही जो दिलेला आहे आणि कमिटी हे पूर्ण या सर्वे नंबरचा विकास करतील अशी मला त्यांच्याबरोबर अपेक्षा आहे आणि ते करून या गावाला दाखवतील आणि त्यांचा दोघांचा अध्यक्ष उपाध्यक्ष हे गावाचा सन्मान घेतल्याशिवाय इथे गप्प बसणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. एवढं बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय